घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। अंधारी येथे आई तुळजाभवानी मातेचा यात्रा महोत्सव उत्साहात। 12 गाड्या ओढण्याचा सोहळा संपन्न सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर। ब्युरो चीफ संदीप शहाणे। सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील ग्रामदैवत आई तुळजाभवानी मातेच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचा मुख्य सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला 12 गाडे ओढण्याचा कार्यक्रम आज दुपारी 3 वाजता संपन्न झाला। हा अंगावर शहारे आणणारा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भक्ती आणि परंपरेचा संगम, चैत्र शुद्ध पंचमी निमित्त आयोजित या महोत्सवाची सुरुवात सकाळी धार्मिक विधींनी झाली। सकाळी 9 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर दुपारी 12 गाड्या ओढण्याचा थरार पाहायला मिळाला। आई तुळजाभवानीच्या जयघोषाने संपूर्ण अंधारी गाव दुमदुमून गेले होते। कार्यक्रमांचा संक्षिप्त आढावा। आजचे कार्यक्रम: दुपारी 12 गाडे ओढण्यात आले। रात्री 8 वाजता तगतराव आणि त्यानंतर दशावतारी सोंगे सादर केली जातील। उद्याचे कार्यक्रम: 8 एप्रिल पहाटे 4 वाजता देवीच्या स्वारीचा कार्यक्रम होईल। सकाळी 8 वाजता हजेरी आणि रात्री 8 वाजता राजू पाटील खंबाट व शुभांगी पाटील पुडेकर यांचा लोकनाट्य तमाशा पार पडणार आहे। गुरुवार 9 एप्रिल सकाळी 8 वाजता तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम होईल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।